म्हणजेच गुरुवारपासून पुणे शहरात आणि पुणे शहराच्या जे घाटमाथा आहे तिथे मुसळधार पावसाने सध्या हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज तर पुणे शहरात चांगलाच मुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला आहे आणि यालाच अनुसरून म्हणजे खडकवासला धरण साखळी जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे भरत असल्यामुळे सध्या माझ्या मागे पाहायला गेलं तर मुठा नदी जी आहे ती ओसंडून वाहते आहे, कारण की खडकवासला धरणातून सध्या या मुठा नदीमध्ये जवळपास सध्या 43,000 क्युसेकने जे आहे ते पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे ही नदी जी आहे ती सध्या ओसंडून वाहत असल्याचं चित्र आहे। खरं तर नदीपात्रातील हे जो दोन्ही रस्ते आहेत ते देखील सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। यासोबतच इथून कोणीही प्रवास करू नये आणि नागरिकांनी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेले आहे। खरं तर आता 3 वाजता 45,000 क्युसेकने जे आहे ते पाणी सोडण्यात येणार आहे खडकवासला धरणातून। त्याच्यामुळे सकाळपासून पाहायला गेलं तर खडकवासला धरणातून हळूहळू करून जे आहे ते पाणी जे आहे ते सोडण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत या संपूर्ण पावसाळ्यात पाहायला गेलं तर 45,000 क्युसेकने पहिल्यांदाच पाणी जे आहे ते या मुठा नदीमध्ये सोडणार आहेत। त्याच्यामुळे या पूर्ण पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाहायला गेलं तर एकदाही 45,000 क्युसेकने पाणी जे आहे ते मुठा नदीत सोडण्यात आलेले। खरं तर 40,000 क्युसेकने देखील कधी सोडलेलं नव्हतं, मात्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे सध्या 3 वाजता आज 45,000 क्युसेकने मुठा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे। खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रभरातील काही ठिकाणी जे आहे खास करून जे विदर्भातील काही भाग असतील किंवा घाटमाथ्याचा परिसर असेल तिथे पुढील 24 तास जे आहे तो रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। यासोबतच आपल्या पुणे जिल्ह्यातील जो घाटमाथा आहे किंवा पुणे शहर आहे तिथे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जो आहे तो पुढील 24 तास कायम असणार आहे। तर पुणे शहरात देखील येलो अलर्ट पुढील 24 तास कायम असणार आहे आणि ही जी परिस्थिती आहे पुढील 24 तासासाठी लागू असणार आहे। पुढील 24 तासानंतर पावसाचा जोर जो आहे तो कमी होणार असल्याचा अंदाज जे आहे ते पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले। यासोबतच पुणे हवामान जी शाळा आहे त्यांनी देखील घाटमाथ्यावरती अतिरिक्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळे लँडस्लाईड होत असतात, त्याच्यामुळे त्या भागात कोणीही नागरिकांनी जे आहे ते जाऊ नये असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेले। खरं तर नदीकाठच्या ठिकाणी देखील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केले। काही वसाहतींमध्ये यावेळी पाणी जात असतं, तेथील देखील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आले आणि त्याची दखल किंवा तशी प्रकारची काळजी जी आहे ते घेण्यात यावी अशी पाटबंधारे विभाग असेल, पुणे पोलीस असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल या सर्वांनी जे आहे ते आवाहन केले। मात्र सध्या ते पाहायला गेलं तर पुणे घाटमाथ्यावरती रेड अलर्ट आहे, पुणे शहराला येलो अलर्ट आहे आणि पुढील 24 तास ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे मुठा नदीमध्ये जे आहे ते पुढील अर्ध्या तासानंतर 45,000 क्युसेकने जे यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे, त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आले। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।